नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. पावसाळा असो किंवा संध्याकाळचा चहाचा वेळ, गरमागरम कुरकुरीत कांदा भजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. पण आज मी तुम्हाला अशी कांदा भजी बनवून दाखवणार आहे जी बाहेरून एकदम खुसखुशीत आणि आतून मऊ, अगदी हॉटेल स्टाईल तयार होईल. त्यासाठी काही सोप्या टिप्स आणि छोटंसं सिक्रेटही सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत. आता तुम्हाला जेवढ्या भज्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही कांदे घेऊ शकतात. हे कांदे मी उभे असे कापले आहेत, पण ते पातळ कापायचे आहेत. पातळ कापल्यानंतर ते अशा प्रकारे वेगळे करायचे आहे, म्हणजे त्याच्या पूर्ण कळ्या अशा आपण वेगळ्या करायच्या आहेत. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे, म्हणजे अर्धा छोटा चमचा मीठही चालेल. आता हातानेच आपल्याला मीठ या कांद्याला चोळून घ्यायचे आहे, त्यामुळे या कांद्याच्या पाकळ्या वेगळ्या होण्यास मदत होते. आता या कांद्याला सर्व ठिकाणी मीठ लागले आहे. आपण झाकण लावून 10 ते 15 मिनिटांसाठी हा कांदा असाच ठेवणार आहोत, जेणेकरून या कांद्याला पाणी सुटेल, कारण आपण यामध्ये पाणी घालणार नाही आहोत. आता आपण यामध्ये 3 मोठे चमचे बेसन घालूया. बेसन तितकेच घालायचे आहे जेवढं आपल्या कांद्याला लागणार आहे. आता यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत, तो म्हणजे 1 मोठा चमचा तांदळाचे पीठ. तांदळाचे पीठ घातल्यामुळे भजी कुरकुरीत होण्यास मदत होते, त्यामुळे तुम्ही नक्की वापरा. आता यामध्ये 1 मोठा चमचा लाल तिखट घालायचा आहे. त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा हळद. इथे मी ओवा घेतला आहे, तो हाताने चोळून यामध्ये घालणार आहोत. आता हातानेच हे मिश्रण एकजीव करायचे आहे, जोपर्यंत कांद्याला पाणी सुटणार नाही. इतपत आपल्याला ओलसर मिश्रण पाहिजे आहे, म्हणजे बेसन जास्त घालायचे नाही आहे. आपल्याला सर्वात जास्त हा कांदा दिसला पाहिजे. आता मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवायचे आहे आणि तेल गरम झाले की हातानेच आपल्याला ह्या भज्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. गॅसची आच ही मध्यमच असायला हवी. जास्त फास्ट गॅसवरती भज्या तळल्या की कांदा करपण्याची शक्यता असते. आता या भज्या कधी पलटायच्या? जेव्हा हे बुडबुडे कमी होतात तेव्हा आपण ह्या भज्या पलटी करू शकतो. आता दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. कांद्याला सुटलेल्या पाण्यामध्येच आपण बेसन टाकून भज्या तळत आहोत, त्यामुळे भज्या ह्या कुरकुरीत होतात. जर तुम्ही यामध्ये पाणी घातले आणि बेसनचे प्रमाण जास्त झाले तर तुमची भजी ह्याप्रमाणे होणार नाही, ती थोडी जाडसर अशी होईल. तसेच तांदळाचे पीठ टाकल्यामुळे ही भजी कुरकुरीत होण्यास मदत होते. आता भज्या चांगल्या गोल्डन ब्राऊन रंगाच्या झाल्या आहेत. आपण त्याला एका प्लेटमध्ये काढूया. तुम्ही या भज्या चहा सोबतही खाऊ शकता. तर मंडळी, अशी ही एकदम खुसखुशीत, चविष्ट आणि झटपट तयार होणारी कांदा भजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच पारंपरिक, सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी पेनफुल डिलाइट्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन रेसिपीची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.